झी 24 तास एक पाऊल पुढे. आमने सामने आपण पाहताय आणि त्यामध्ये अंजली दमानी आणि एकनाथ खडसे एकमेकांच्या समोर पहिल्यांदा मराठी चॅनलवर आलेले आहेत. या पहिल्या सेगमेंट्समध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात आरोप झाले आहेत आणि काही महत्त्वाच्या ब्रेकिंग आणि एक्सक्लुझिव्ह न्यूज तुमच्यापर्यंत आम्ही घेऊन आलेलो आहे. मला जायचंय दमानिया मॅडमकडे. दमानिया मॅडम, तुमच्या आत्ताच्या बोलण्यामध्ये तुम्ही सांगितलं देवेंद्र फडणवीस सॅल्यूट, बरोबर आहे, परंतु भारतीय जनता पक्षाच्या काही 3 नेत्यांबद्दल तुमचे आक्षेप आहेत, बरोबर आहे. आता मला तुम्ही सांगा, एक प्रकारे भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वात दुफळी माजवण्याकरता तर तुम्ही हे करत नाही आहात ना? मी काय करतेय? मी कोणाबद्दल बोलतेय? मी फक्त नितीन गडकरींबद्दल बोलतेय. आणि त्यांच्या भाषणातलं मी जे सगळं सांगितलं त्यात हा एक पॉइंट राहिला. गडकरी मला म्हणाले होते, म्हणजे दिस आय मस्ट से, कारण हे मी ऍक्च्युली सांगणं विसरले होते, की तुमचे जे आहे ना, तुम्ही फडणवीसांना भेटा, ते एकदम इंटेग्रिटीचे माणूस आहे, एवढं मात्र ते बोलले होते. आणि हेही मला त्यांना सांगावंसं वाटतं, कारण किरीट सोमय्याबद्दल जे ते अद्वतद्व बोलले होते तसं त्यांना स्वतःला सुद्धा फडणवीसांबद्दल मान आहे. हा मला सांगायचं राहिलेलं ते मी अत्यंत आदरपूर्वक परत सांगते तुम्हाला. तुमचा मुद्दा भ्रष्टाचाराचा होता का भारतीय जनता पक्षामधल्या या कथित परस्परांबद्दलच्या मताचा होता, एवढं मला सांगा. तुमचा मुद्दा अनेक धरणांच्या बाबतीत झालेल्या भ्रष्टाचाराचा होता का भारतीय जनता पक्षाचे नेते एकमेकांबद्दल काय बोलतात, गडकरी खडसेंबद्दल काय बोलतात, गडकरी साहेब? नाही, मी तुम्हाला हे का बोलले, कारण जे मागच्या बोलण्यातनं राहिलेलं ते मी तुम्हाला सांगितलं. माझा आक्षेप कोणी बाकी कुठल्याही बीजेपीच्या व्यक्तिमत्वाबद्दल नव्हता. माझा आक्षेप फक्त त्यांच्याशी झालेल्या संभाषणाबद्दल होता, कारण मला ते खूप धक्कादायक वाटलं होतं, म्हणून मी ते सांगितलं. आणि लोकांना हे समजणं गरजेचं आहे की भले बाकीचे लोक चांगले असे नका, पण जर प्रेसिडेंटच कुठल्या पार्टीचा जर असा असेल तर आपण आज ऑपोजिशनचं काम काय सांगा ना, कॉन्स्टिट्यूशनल ड्युटी काय आहे त्यांची. जर इरिगेशन स्कॅम सारखा एवढा मोठा स्कॅम होत असेल तर खडसे साहेब म्हणतात फक्त मीच बोलणार, गडकरी बोलण्याची गरज नाही. तर कुठल्या स्कॅम बद्दल गडकरी कधी बाहेर येऊन बोलले? मला तुम्ही महाराष्ट्राच्या बाबतीतला प्रश्न असेल तर विरोधी पक्ष नेते म्हणून विधानसभेत गडकरी येऊन कसे बोलणार? तिथे तर खडसे, देवेंद्र फडणवीस यांनीच बोलायला सांगितलं. विधानसभेत बोला म्हणून मी सांगायला गेलेच नव्हते त्यांना. मी फक्त 2 गोष्टी त्यांना सांगायला गेले होते. भय्यूजी महाराज त्यांना जे भेटायला गेले होते त्यांना सांगायला गेले होते की किरीट सोमय्यांना तुम्ही पीआयएल दाखल करून देऊ नका आणि इरिगेशन स्कॅमवर बीजेपीला सांगा जास्त जोर देऊ नका. हे जेव्हा आम्हाला कळलं तेव्हा आम्ही त्यांना भेटायला गेलो. त्यांना क्लिअरली सांगितलं की तुम्ही प्लीज साहेब, आम्ही पीआयएल केलंय, आमच्याबरोबर जर त्यांनी केलं तर त्याला खूप हातभार लागेल आणि हा खरंच खूप मोठा स्कॅम आहे, हा बाहेर निघणं गरजेचं आहे. म्हणजे ते तुमच्या बरोबर आले नाहीत म्हणून नाही रागवलं कसलं? मग त्याच्या पुढचं मी जे बोलले ते कुठे गेलं? त्याच्या पुढे मी काय म्हणाले होते की त्यांनी त्याचं रिझनिंग काय दिलं त्याच्यावर माझा राग आहे. त्याच्यावर ते काय म्हणाले होते, नाही मला पूर्ण करून द्या, की शरद पवारांबरोबर आमचे बिझनेसेस आहेत, ते माझी 4 कामं करतात, मी त्यांची 4 कामं करतो, मी त्यांना कसं बोलणार हे जे म्हणाले ते मला लागलं. बाकी म्हणाले त्याचं काही योग्य बोललात तुम्ही. आता आपण खडसे साहेबांना 2 मिनिटं देऊया, त्यांना 3 प्रश्न विचारतो मी. आता त्यांनी एक गंभीर आरोप केलेला आहे जो कालपासून करतायत, आज तुमच्या समोर करतायत. बिझनेस रिलेशन्स आहेत, 4 कामं ते करतात, 4 कामं आम्ही करतो. आणि अशा प्रकारची चर्चा, अशा प्रकारचा दबाव आल्यानंतर या भ्रष्टाचार प्रकरणातल्या विरोधात तुमच्या पक्षाची दिशा, संघर्षाची दिशा कुठे बोथट झाली, बदलली, धार कमी झाली? या 3 प्रश्नांची उत्तर द्या. हे बघा, पहिली गोष्ट अशी आहे की बिझनेस रिलेशन वगैरे ते मी मगाशी सांगितलं, ह्याचे काही पुरावे असले तर मी मानायला तयार आहे. कुणाचे काय संबंध आहे हे जर त्या पुरावे तर देणार आहेत, त्यांनी आता चॅनलवर सांगितलं आहे. तर त्यावेळेस मी सांगितलं की मी त्याचे पायच धरणार आहे की हो खरोखर तुम्ही काढलं. ऐकताय आपण, प्रेक्षक आपण ऐकताय आणि मी सांगतोय बरोबर आहे, मला माहिती नाही तर तुम्ही काढले म्हणून मी त्यांना आभार मानेल, धन्यवाद देईल. एक दुसरा विषय असा आहे की गडकरी साहेबांना हे सगळे बोलू नका किंवा मांडू नका हे जर सांगायचं असतं तर सर्वात आधी कोणाशी बोलले असते ते विरोधी पक्षाने. कारण हे एवढे अधिवेशन, हे एवढे कागदपत्र, माझे भाषण आहेत, प्रत्येक अधिवेशनात सर्वात आक्रमकपणे माझे भाषण जर वाचले
तर मी त्या भाषणामध्ये आत्ताचं भाषण आक्रमक माझं तर तुम्ही नक्कीच आहात. सॉरी त्या ठिकाणी माझं भाषण जर तुम्ही वाचलं आता प्रोसिडिंग, तर मी म्हटलेल्या मंत्र्यांना समोर की तुम्ही दरोडेखोर आहात, तुम्ही तिजोरीवर दरोडे घालतात. आणि हे इरिगेशन मंत्र्यांना म्हटलेलं या ठिकाणी आत्ता अधिवेशन झालं ह्याच्यामध्ये. आता एवढ्या आक्रमकतेनं जे भाषण आहे, मी माझे सर्व भाषणं मी वाचायला जे दमानी येत आहे ना, मी सरकारला म्हटलं हे बेशरम सरकार आहे, इतकं नालायक सरकार मी अजूनपर्यंत अनुभवलं नाही, इतका गैरव्यवहार आहे, भ्रष्टाचार आहे, पैसा पाण्यात जिरला. आणि हेच म्हणून मी असं बोललो म्हणून मुख्यमंत्र्यांनी श्वेतपत्रिका जाहीर करायचं निव्वळ फक्त एकनाथ खडसेंनी आक्रमकता दाखवली म्हणून त्यांनी केलं. आणि अनेक आहे, हे मी असं म्हणत नाही आहे, हे सगळं रेकॉर्डवर म्हणतो. पण सर्वात माझा महत्वाचा प्रश्न असा आहे, झी 24 तास एक पाऊल पुढे.